राज्यघटनेमध्ये अध्यक्षीय जे प्रणाली आहे ते प्रणालीमध्ये राष्ट्रपतींना जे अधिकार आहेत ते अधिकार सर्वात जास्त आहेत. राष्ट्रपती संसद डायरेक्ट बरखास्त करू शकतात, त्यांना तो स्वविवेकाधीन अधिकार आहे. आपल्या भारतीय राज्यघटनेत तो नाही आहे. हा डिफरन्स आहे. म्हणजे संबंधित जो परीक्षार्थी तो आजूबाजूचा जो काही परिसर आहे किंवा आजूबाजूच्या ज्या काही राज्यघटना असतील त्या राज्यघटनेचा, त्याप्रमाणे जनरल ज्या काही घटना आहेत त्या घटनांचं त्याला किती नॉलेज आहे, त्या सर्व ज्या बाबी आहेत त्या बाबींची पडताळणीसाठी या पद्धतीचे प्रश्न आपल्याला परीक्षेला, मुख्य परीक्षेला विचारले असतात. मुख्य परीक्षेला 150 शब्दात उत्तरं देण्यासाठी 10 प्रश्न आहेत. परत जे राहिलेले 10 प्रश्न आहेत ते 250 शब्दामध्ये लिहिण्यासाठी असतात. म्हणजे तुम्हाला फक्त 20 प्रश्न आहेत. पेपर जो आहे तो पेपर 300 मार्काचे पेपर आहेत. हे MPSCचं मुलाखत किती 250 मार्काची मुलाखत आहे. मुलाखतीत गेल्याच्या नंतर आपल्याला वाटतं सो काय विचारते काय नाही, आपली आधीच थोडीशी हे झालेली असते. काय विचारते सगळ्यात महत्वाचं, ज्या विद्यार्थी प्रामाणिकपणाने स्पर्धा परीक्षांच्या जे काही पुस्तकं आहेत, मग ते इतिहास असेल, भूगोल असेल, राज्यशास्त्र असेल, अर्थशास्त्र असेल, त्याप्रमाणे इतर जे अवांतर नॉलेज आहे त्या नॉलेजचं जर त्याने चांगला बेस केलेला असेल आणि विशेष म्हणजे तुम्ही ज्या विषयात पदवी मिळवलेली असते, ज्या विषयात, उदाहरणार्थ तुम्ही समजा इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग आहे, मग तुम्हाला इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगच्या संबंधित 100% प्रश्न त्या ठिकाणी विचारलेले असतात. दुसरी बाब, एखादा मेकॅनिकल इंजिनियर म्हणून त्या ठिकाणी स्पर्धा परीक्षा पास झालाय, डेप्युटी कलेक्टरच्या मुलाखतीला आहे, त्याला त्या संबंधित प्रश्न विचारले जातात. असं काही नाही, इतर पण प्रश्न त्या ठिकाणी विचारले जाऊ शकतात. त्यामुळे आपला बेस खूप स्ट्रॉंग असतात. आपल्याला आता सध्या आपल्याला काहीच वाटणार नाही. आता सध्या आपलं 8वी 9वी 10वी 11वी 12वी म्हणजे खेळकर जीवन असतं. पण या वयात तुम्ही केलेला जो अभ्यास आहे तो अभ्यास तुमच्या भावी आयुष्य करू शकतो. पुन्हा एकदा सांगतो, 8वी 9वी 10वीला तुम्ही जो काय अभ्यास करणार आहे हाच अभ्यासक्रम तुम्हाला स्पर्धा परीक्षेला आहे. वेगळं काही नाही. बुद्धिमत्ता आपण स्कॉलरशिपच्या परीक्षा देतो, NMSच्या परीक्षा देतो, त्याला बुद्धिमत्ता आहे. 10वीला एक MTSCची परीक्षा असते, त्याला बुद्धिमत्तेचा पेपर असतो. त्याचा जर आपण चांगला अभ्यास केला तर आपल्याला तेच पुढे यशस्वी असतात. फक्त थोडंसं विचारण्याची शैली थोडी टफ लेवलची असते. आता हे MPSCचा बेस आहे. UPSCची परीक्षा जवळजवळ 27.5 मार्काची आहे. किती मार्काची? 27.5. पूर्व परीक्षा सुद्धा 400 मार्काचीच आहे. किती मार्काची? 400 मार्क. आता तुम्ही म्हणाल सर, आता जो निकाल लागला 2026चा, आपल्याकडे जो निकाल आलेला आहे UPSCच्या निकालामध्ये 998 जागांमध्ये महाराष्ट्रातले फक्त 60च विद्यार्थी निवडले गेले. किती? 60. का बरं असेल? आणि हेच आपण जर UPचा एक नंबर आहे, UP मध्ये 382 विद्यार्थी निवडले गेले एकट्या उत्तर प्रदेश राज्यात. मग भेदभाव होतोय का? अजिबात. तुम्हाला खरं सांगतो, मी त्या स्पर्धा परीक्षा क्षेत्रात दिल्लीपासून दिल्लीपर्यंतचा प्रवास केलेला आहे. सर्व गोष्टी माहिती आहे. UPतले विद्यार्थी जास्त निवड होण्याचं एक कारण आहे त्या विद्यार्थ्यांचं टार्गेट जे आहे ते 8वी असेल. म्हणजे बऱ्याच UPमधल्या वाराणसी विद्यापीठात व्याख्यान दिलेलं आहे. दुसरी गोष्ट, इलाहाबाद युनिव्हर्सिटीमध्ये सुद्धा दिल्लीला आम्ही ज्यावेळेस क्लास घेतो त्यावेळेस आम्ही त्या ठिकाणी स्वतःहून जायचं, व्याख्यान द्यायचो. मुलांना नुसतं नाव जरी दिसलं स्पर्धा परीक्षा व्याख्यान, इतके मुलं आतुरतेने त्या ठिकाणी येऊन स्तब्ध बसतात. टाचणी पडली तरी का ते विद्यार्थी का तयारी करतात? आपले महाराष्ट्रीय विद्यार्थी काय करत नाही? मेन कारण एक आहे, त्या विद्यार्थ्यांचं ध्येय तिथे ठरलेलं असतं. 8वी 9वी की मला काय व्हायचंय, IPS व्हायचं. आणि दुसरे मागास, आपण महाराष्ट्रातलं मागास जिल्हा म्हणून मागास राज्य म्हणून ओळखलं जाणार बिहारचा यावर्षी 2रा नंबर आहे रिझल्टच्या बाबतीत. 200 पेक्षा जास्त विद्यार्थी एकटे बिहारमध्ये आहेत. आपल्या महाराष्ट्राचा तालिका क्रम जर पाहिला तर 6वा नंबर आहे UPSCच्या रिझल्टमध्ये. एवढी संख्या कमी का? महाराष्ट्रातले विद्यार्थी बुद्धिमान नाहीत का? आहेत. पण आपले विद्यार्थी साथ तिथे ठेवत नाही. 1-2 वर्ष खूप जोराने अभ्यास करणार आणि नंतर काय करणार, सर निकाल लागत नाही, आता मी माझं काहीतरी पाठपुरावा का. तुम्हाला एक उत्तम उदाहरण देतो, तुकाराम मुंडे
तुकाराम मुंडे तुम्हाला माहिती आहे का? किती वेळेस नापास झाले परीक्षा? 3 वेळेस. 3 वेळेस UPSCची पूर्व परीक्षा सुद्धा पास नव्हती बरं का. त्याचं व्याख्यान आता काल परवाच त्यांनी स्वतः सांगितलेलं. तुकाराम मुंडे 2004च्या बॅचचे IAS अधिकारी आहेत. महाराष्ट्रातल्या एका गेवराई तालुक्यामध्ये एका छोट्याशा खेडेगावात त्या ठिकाणी त्यांचं शिक्षण झालेलं आहे. जिल्हा परिषद शाळेत ते काही इंजिनिअरिंग आणि मेकॅनिकलची डिग्रीवाले नाही, MA झालेले. तुम्हाला माहिती आहे का? साधी पदवी 11-12च्या विद्यार्थ्यांना सांग काय. दुसरा की नाही, शिवदीप लांडे साताऱ्याचा एक विद्यार्थी, 3 वर्षे 10वी नापास. 3 वर्षे 10वी नापास विद्यार्थी महाराष्ट्रातला 2011 साली UPSC क्वालिफाय झाले आणि IPS झाले. 3 वेळेस 10वी नापास असून सुद्धा मग आपण नक्की होऊ शकतो. त्यासाठी आपली तयारी असते. आपल्याकडे वेळ आता सध्या मोबाईलचं इतकं भयानक वाढ आलेली आहे की आपल्याला वेळच मिळतो. आपल्या शेजार समुद्र काय करतो, त्याच्या हातात मोबाईल, याच्या हातात दोघांचे वेगवेगळ्या पद्धतीचे फोटो पाहतो आपण. आपलं जीवन मोबाईलमध्ये गुंतून राहिलं. आणि दुसरी एक म्हणतो, आता सध्या जे AI आलेलं आहे, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, याने आपल्या बुद्धीचे जे काही गंज येतो आणखी वाढवायला सुरुवात केली का? आपल्याला एखादं उदाहरण आलं नाही का आपण लगेच AI ला टाकून देतो, म्हणजे ChatGPT लगेच उत्तर देतो. किंवा गुगल इमेजला जरी टाकलं 2 मिनिटात 1 सेकंदात उत्तर. याने काय होऊ राहिले, आपली जी चाणाक्षची बुद्धी आहे त्या बुद्धीला थोडासा गंज यायला. आपली वर्किंग जास्त होणं गरजेचं आहे. जोपर्यंत तुम्ही तुमच्या मेमरीला ताण देणार नाही, स्वतः लिखाणाचे प्रयत्न करणार नाही, तोपर्यंत आपल्या कौशल्यामध्ये वाढ होईल. रोज प्रॅक्टिस असली पाहिजे. रोज वर्तमानपत्र वाचलं पाहिजे. द हिंदू नावाचं वर्तमानपत्र इंग्लिशमध्ये आम्ही वाचतो. ते वर्तमानपत्र दिल्लीवरून चेन्नईतून पब्लिकेशन होतं. नुसतं वर्तमानपत्र नाही, UPSCच्या तयारी करणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यांनी द हिंदू नावाचं वर्तमानपत्र. हिंदू नावाचं आहे पण धर्मावर आधारित आहे का? आहे. सायन्स, टेक्नॉलॉजी, पॉलिटिकल सायन्स, इकॉनॉमिक्स, स्पेशल सप्लिमेंट त्याच्यामध्ये. UPSC मध्ये मुख्य परीक्षेसाठी आपले जे उत्तर लिहायचे त्यातल्या जवळजवळ 40% भाग एकटा द हिंदू पेपर. आउटलुक नावाचं मॅगझिन आहे, द आउटलुक, किंवा भारी आर्टिकल्स असतात. पॉलिटिकल सायन्सवर म्हणा, इकॉनॉमिक्सवर म्हणा, जनरल सायन्सवर म्हणा, इतके सुंदर अशा प्रकारचे आर्टिकल लिहिलेले असतात की जे आपल्या जशाच तशी उचलून मुख्य परीक्षेसाठी काम येतात. पण आपण ते पाहत नाही. दुसरी, अभ्यास करत असताना एक लक्षात, कधी पण पूर्व परीक्षेचा अभ्यासाचा मागे लागायचा. मुख्य परीक्षेची तयारी केली, पूर्व परीक्षेची तयारी आपण 100%. मुख्य परीक्षेमधलं आपल्याला सगळ्यात महत्त्वाची तयारी करताना काय करायचं, मागचे जे काही 4 ते 5 वर्षाचे पेपर आहेत ते पेपर एकत्र करा. त्या पेपरपासून काय करा, प्रश्न कशा पद्धतीचे आले, कोणत्या विषयाला जास्त वेटेज आहे, प्रश्न कोणत्या दृष्टीला फोकस करून विचारले जातात, आपण त्याची उत्तरं कशी दिली पाहिजे. स्वतः प्रॅक्टिस करा, स्वतःची नोट्स तयार करा. या अनेक बाबी आहेत पहा, त्या जर तुम्ही आतापासून जर तयारी लागला तर मला वाटतं 100% तुमच्यातली 10-5 विद्यार्थी चमकतील. तुम्ही कधीही मला विचारू शकता की सर आता मी तयारी करणार आहे, या परीक्षेसाठी काय करायला पाहिजे, कोणती पुस्तकं वापरायची. खूप काही बाजारात मटेरियल आहे, एकत्र केला म्हणजे आपण आता 100% UPSC पास झाला असा अजिबात नाही. तुम्ही त्या पुस्तकामध्ये काय दिलेलं आहे ते जोपर्यंत तुमच्या डोक्यामध्ये बसत नाही तोपर्यंत तुमचं यश काय होऊ शकत नाही. कुठलंही पुस्तक, गणित घ्या, गणितामध्ये साधा एखादा रिअल, आपण ज्याला रिअल नंबर म्हणा, इंटिजर्स नंबर्स म्हणा, किंवा कंपाऊंड इंटरेस्ट म्हणा, इंटरेस्ट म्हणा, बरेच स्टॅटिस्टिक्स म्हणा, हे आपल्याला जोपर्यंत कळणार नाही तोपर्यंत त्या पुस्तकात आपल्याला ते पुस्तक आपल्याला अवघड वाटते. नको सर मॅथचं लेक्चर होय, जोपर्यंत आपण स्वतः त्याच्यात इन्व्हॉल्व होत नाही तोपर्यंत आपल्या मेंदूतला जो काही भ्रम आहे तो भ्रम दूर होऊ शकतो. आता हे झालं. दुसरी एक क्वालिटी आपल्याकडे आहे, अनेक वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षा. पोलीस व्हायचे, पोलीस भरती